खालिद का शिवाजी या चित्रपटावरून आता वाद निर्माण होतोय। 8 ऑगस्टला हा चित्रपट निर्माण होतोय, मात्र या चित्रपटावरच बंदी आणावी अशा पद्धतीची मागणी आता होऊ लागलेली आहे। या विषय बोलण्यासाठी आपल्या सोबत स्वाभिमानी ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत रोहन सुरवसे पाटील। तुम्ही सुद्धा विरोध करताय, काय भूमिका आहे? एकंदरीत आता 8 तारखेला चित्रपट प्रदर्शित होत आहे, 2 ते 3 दिवस अवघे राहिलेले आहेत, काय मागणी असणार आहे? प्रथमतः मी एवढंच बोलतो, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आमचे आराध्य दैवत आहेत, आमचे दैवत आहेत। आणि महत्वाचा विषय असा की खालिद का शिवाजी हा महत्वाचा विषय आहे की हा एकेरी उल्लेख केलेला आहे। जो कोण निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक असेल ना, अशा पद्धतीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास दाखवण्याचा हा चित्रपट त्यांनी काढलेला आहे। आणि येत्या 8 तारखेला मी चॅनलच्या माध्यमातून बघितलं, तो चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होणार आहे। हा चित्रपट अजिबात सुद्धा प्रदर्शित करण्यात येऊ नये, कारण संपूर्ण खोटा इतिहास आहे। ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की त्या निर्मात्यांनी रायगड किल्ल्यावरती मशिदी दाखवलेल्या आहे। त्या चित्रपटामध्ये ट्रेलर बघितला आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे 14 अंगरक्षक ही मुसलमान होते। अजिबात तसं काही नव्हतं। त्या निर्मात्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचण्याची गरज आहे असा हा चित्रपट येत्या 8 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित अजिबात सुद्धा होऊ नये। महाराष्ट्रातली चित्रपट मल्टिप्लेक्स वाले जे आहेत त्यांनी सुद्धा हा चित्रपट दाखवण्यात येऊ नये अशी मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेब यांना मी आपल्या माध्यमातून विनंती करतो, हा चित्रपट दाखवण्यात येऊ नये। आणि लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी, गुन्हा दाखल करण्यात यावं अशी मी स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेच्या वतीने मागणी करत आहे। आणि अतिशय चुकीच्या पद्धतीचा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवलेला आहे ह्या चित्रपटामध्ये। दुसरीकडे असं म्हटलं जाते की ही कला आहे, कलेच्या माध्यमातून व्यक्त होताना अभिव्यक्ती स्वातंत्र्य असावं असं एक म्हटलं जाते, पटतंय तुम्हाला? अजिबात सुद्धा नाही। कला असावी की, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख ही बरोबर आहे का? ही महाराष्ट्रातल्या जनतेला पटणार आहे का? आज छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत असा आम्ही एकेरी उल्लेख खपवून घेणार नाही। तो संबंधित कोण निर्माता आहे ना, त्याला आम्ही जिथं दिसेल ना तिथं त्याला सोडणार नाही। मी स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेच्या वतीने हे सुद्धा त्याला मी आवाहन करतो। आता 8 तारखेला चित्रपट पुण्यात सुद्धा प्रदर्शित होऊ शकतो, काय नेमकी भूमिका असणार आहे तुमच्या संघटनेची? ज्या ठिकाणी प्रदर्शित होईल महाराष्ट्रामध्ये कुठं बी, त्या ठिकाणी ज्या मल्टिप्लेक्स मध्ये चित्रपट प्रदर्शित होईल दाखवण्याचा प्रयत्न करतील त्या ठिकाणी आम्ही बंद पाडणार। काय नेमकी मागणी असणार तुमची? काय नाही, चित्रपट आम्ही तिथं जाऊन बंद पाडणार चित्रपट। आणि मुळात 8 तारीख म्हणजे अजून 3 दिवस बाकी आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्या चित्रपटाचा गांभीर्याने विचार करून ह्या जे खालिद का शिवाजी जे नाव आहे हेच बरखास्त करण्यात यावे। हे चित्रपट अजिबात महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित करण्यात येऊ नये हीच आमची मागणी आहे। दुसरं म्हणजे चित्रपट मराठी आहे, मराठी लेखक दिग्दर्शक आहेत, असं असताना सुद्धा पूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास यांना माहित नसावा हा एक प्रश्न आहे का? हे सगळं जाणीवपूर्वक केलं जाते? नाही, हे जाणीवपूर्वक केलंय का त्यांनी काय केलंय ह्याची चौकशी लावली पाहिजे। आणि चौकशी अंती जे समोर येईल त्या चौकशीमध्ये समोर आल्याच्या नंतर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे। विरोध आता वाढू लागलेला आहे, हळूहळू अनेक संघटना आहेत ते या चित्रपटाच्या विरोधामध्ये उतरलेल्या आहेत। 8 ऑगस्टला जर हा चित्रपट प्रदर्शित झाला तर याला पूर्णपणे जबाबदार जे काही आंदोलन होतील त्या आंदोलनाला जबाबदार हे सरकार आणि सेन्सॉर बोर्ड असेल अशी भूमिका घेतलेली आहे। ज्या चित्रपटामध्ये चित्रपटगृहामध्ये हा चित्रपट दाखवण्यात येईल ते सुद्धा चित्रपटगृह बंद पाडू अशा पद्धतीचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे आता सरकार या चित्रपटाविषयीची भूमिका काय स्पष्ट करतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।